तर 9 नोव्हेंबरला एक पेपर आहे, बरोबर आहे, जो राज्यसेवेचा पेपर. त्यानंतर 21 डिसेंबरला पेपर येतो गट ब चा पेपर, आणि त्यानंतर येतो 4 जानेवारीला गट क चा पेपर, बरोबर आहे. तर मी काय करणार आहे की हे तर आता नोबेल पुरस्कार तर तुम्हाला 25चा विचारलेला आहे, बरोबर आहे. पण येणाऱ्या परीक्षेला 25चा नाही येणार, 24चा विचारणार. कारण लक्षात घ्या, पेपर तुमच्याकडे 9 नोव्हेंबरचा पेपर प्रिंट झालेला असेल आयोगाचा, 3D असेल. 25चा कधी विचारलेला आहे? आता 1 महिना सुद्धा व्हायचा, म्हणजे दिवाळीच्या पूर्वी, बरोबर, किंवा झाला असेल 1 महिना. मग त्या अनुषंगाने एक विचार करा, 25चा विचारेल का? 24चा विचारेल. पण एक लक्षात ठेवा, हा जो 25चा आहे हा 26ला विचारेल. म्हणजे गट क चं सांगता येत नाही, मला वाटतं तरी गट क चं झालं असेल. मी ज्या परीक्षा तुमच्या जून जुलैला, म्हणजे मे जून जुलैला परीक्षा होणार आहे ना, तिथे तुम्हाला विचारू शकतात. एक किंवा त्याच्या व्यतिरिक्त ज्या इतरही तुम्ही समजा कोणी सरळ सेवा, कोणी इतरही परीक्षा देणार असेल तर त्या परीक्षांना विचारण्याची शक्यता राहते तुम्हाला, बरोबर आहे. म्हणून कधी पण लक्षात ठेवा, कंपॅरिझन मध्ये करायचं चालू घडामोडी, बरोबर आहे. जर आता यावर्षी जर उदाहरण समजा की भारतरत्न जर विचारलेला समजा आलेला असेल, किंवा इतरही कुठले पुरस्कार येणार असेल, तर 24चा कुणाला मिळाला आणि 25चा अशा कंपेअर मध्ये तुलनात्मक अभ्यास. कारण लक्षात ठेवायचं, कधी कधी आयोग काय करतं, जरी 25चं विचारेल, बरोबर, एक काम कराल, थोडं 2-3 बसण्याचा प्रयत्न कराल, ऍडजस्टमेंट आलं लक्षात, तेवढा प्रयत्न करा. आणि जर समजा जागा थोडी कमी पडली, आर्यन आणि नयन काय कराल, ते चेअर घ्याल, व्हाईट चेअर मध्ये घेऊन गेले थोडा आजचे दिवस. कारण मी सर्वांनाच एकत्र केलेलं, ज्यांना जमतं त्यांनी या, ज्यांना नाही जमत त्यांनी एक 5 मिनिटांमध्ये मी लाईव्ह सुरू करेन, बरोबर. पण कसं असतं ना, लाईव्ह पेक्षा ऑफलाईनला थोडं जास्त तुम्हाला चित्त जागेवर राहतं, बरोबर आहे. ऑनलाईनला आपण चित्त जागेवर नाही राहत, आपण आपल्या रेंगाळत करतो, म्हणून सांगतोय. आणि कसं रे, पेपर आहे डोळ्यासमोर, हा एक मुद्दा. दुसरं काय एक लक्षात घ्यायचं की हा तर येतो पहिला, कुठलंही असू द्या चालू घडामोडीचा हाच एक मुद्दा असतो की जर समजा तुम्ही 24चं वाचत आहे, सॉरी 25चं वाचत आहे, तर 24ला थोडी जोड द्यायची, बरोबर आहे, हा एक. आणि जर समजा 25चं वाचत आहे तुम्ही, तर 24ला प्रत्येकच मुद्दा, मग 26ला गेल्यानंतर तुम्ही काय करणार, 26ला जेव्हा जाणार तेव्हा 25ला सोबत घ्यायचं, आलं लक्षात. म्हणजे आज जर परीक्षा ही आता नोव्हेंबरला होणार आहे, कुठले 9 नोव्हेंबरला, मग 9 नोव्हेंबरला ज्यावेळेस परीक्षा होईल, मग तुम्हाला मागच्या दिवाळीपासूनच जवळपास, म्हणजे 24च्या दिवाळीच्या दरम्यान, म्हणजे तेव्हापासून, म्हणजे एक लक्षात घ्यायचं, म्हणजे दिवाळीच म्हणायचा नाही उद्देश, तर 1 वर्षा आधी, बरोबर आहे, 1 वर्षा आधीच्या, 1 ते 1.5 वर्षा आधीचं तुम्हाला चालू घडामोडी वाचावं लागणार. आणि मग काय छोटे मोठे एकदम वाचत नका बसू, ज्यांच्याकडे जे काही पुस्तक असेल किंवा कोणी ज्यांच्याकडे जे काही सोर्स असेल त्यातून वाचा. सोर्स काही आता बदलू नका वेळेवरती, पण लक्षात घ्या त्यातले हायलाइट पॉईंट असे वाचा की जे महत्वाचे असतात. जसं नोबेल पुरस्कार आहे, भारतरत्न आहे, स्वामीनाथन यांचं निधन झालेलं आहे, बरोबर आहे. असे जे म्हणजे मोठ्या घडामोडी झालेल्या असतात ना, त्या घडामोडीवरती तुम्हाला जास्त प्रश्न येण्याचे. जसं जसं मागच्या राज्यसभेला तुम्हाला स्वामीनाथन यांच्यावरती प्रश्न आलेला, त्याच्यानंतर सलग गटबॉल आपण स्वामीनाथनवरती प्रश्न विचारलेला. मग असं आता विचारणार नाही मी असं नाही म्हणत आहे, कारण 2025 हे त्यांचं जन्मवर्ष आहे, बरोबर. मग जन्मवर्ष असल्यामुळे विचारण्याची शक्यता राहते, बरोबर. जसं आता हा एक मुद्दा हे लक्षात आलंय, 1 वर्ष आधीच वाचायचं. म्हणजे मग आता नोबेल पुरस्कार आपण 24 आणि 25 दोन्ही बघणार आहे. इथे तुम्ही 25चं हे आर्टिकल पेपरला आलेलं प्रत्येकाने बघितलेलं आहे, पण याच्या सोबतच 24चे मुद्दे पण मी ऍडिशन करतो तुम्हाला. 24ला कोणाकोणाला मिळालेला आहे. कधी कधी आयोग काय करतं, या विषयामध्ये जर समजा या व्यक्तीला 2025ला मिळालेला असेल, तर याच विषयामध्ये 2024ला कोणाला जाहीर झालेला होता, असा एक प्रश्न येतो कधी कधी. तुम्ही बघितलंय नोबेलचे जे काही समजा आतापर्यंतचे प्रश्न आलेले आयोगाने कसे विचारले, बघितले का, कोणी वाचले? प्रामाणिकपणे कोणीच नाही वाचले, हा एक महत्वाचा. पण एक लक्षात घ्या रे, तुम्ही जे काही ते स्पायरल घेतलंय ना करंटचं, मी तुम्हाला मागे दिलेलं होतं, थोडं नजर टाकली असती तर एक 2-4 प्रश्न जरी आले असेल, पण एक अंदाज तर आला असता कसे आले, बरोबर. कारण नोबेल वाचायला गेलं तर आपल्याला काही नोबेल परत कोणाला द्यायचं नाही, आणि आपल्याला काही मिळणार नाही, मिळेल का कोणाला पण सांगता पण येत नाही, बरं. भविष्य वेळेमध्ये खूप ताकद असते, त्याच्यामुळे असं नाही म्हणायचं की मिळणार नाही. पण एक लक्षात घ्यायचा, प्रश्न कसे आलेले आहेत ते तर लक्षात येते ना आपल्याला. मग यामध्ये तुम्हाला जोड्या लावा प्रश्न येतो, बरोबर. एक जोड्या लावा प्रश्न, त्याच्यानंतर जर एकाच देशाला
जर वारंवार नोबेल पारितोषिक जात असेल तर त्याच्यावरती विचारलेला आहे तुम्हाला. बरोबर आहे. एकाच विषयामध्ये जर वारंवार त्याच व्यक्तीला किंवा त्या देशाला जात असेल, विषयात म्हणते, बरोबर आहे, तरी तो विचारलेला आहे तुम्हाला. बरोबर आहे. आणि त्यातही समजा आतापर्यंतचे भारतीयांना किती लोकांना मिळालेला आहे नोबेल, हा एक विचारलेला आहे. त्याचा इतिहास विचारलेला असतो. बरोबर. त्याच्यानंतर लक्षात घ्यायचं, इतिहासावरती पण आलेला आहे आणि त्यासोबतच तुम्हाला विचारलेलं असतं की इतिहास पण असू द्या किंवा त्याला असं म्हणू शकतो त्याची सुरुवात कशी झालेली, कोण्या स्मृती प्रित्यर्थ दिला जातो, कोणत्या वर्षापासून सुरुवात झालेली आहे, किती विषयांमध्ये दिला जातो आणि कोणत्या देशाकडून दिला जातो. पण शांततेचा एकमेव असा नोबेल आहे की तो नॉर्वे देशाकडून दिला, बाकी सर्व स्वीडन कडून दिला जातो. मग अपवाद आलाय ना नेमकं तिथेच. आपल्याला वाटतं की सर्व जर देत असेल ना हाय तिथेच देत असेल, असं नाही होत. बरोबर आहे ना. त्यामुळे कसं करायचं, आणि नोबेलवरती पुरस्कार आहे दरवर्षी, पुलित्झर पुरस्कार म्हणा, नोबेल म्हणा, परत ग्रॅमी पुरस्कार म्हणा, भारतरत्न म्हणा, त्यामध्ये रॅमन मॅगसेसे येतोय. बरोबर आहे. याच्यावरती प्रश्न आहे तुम्हाला, आलटून पालटून का असे ना प्रश्न आहे. आणि त्याचसोबत लक्षात घ्यायचं तर त्यांच्यावरती पण प्रश्न आलेला आहे. आणि परत जे इतर राष्ट्रीय पुरस्कार असू द्या, राष्ट्रीय फिल्मफेअर पुरस्कार आहे, ऑस्कर पुरस्कार, हे 7-8 जे पुरस्कार आहे ना हे करून ठेवायचं, आलटून पलटून विचारलेले आहे. एक मार्क्स त्यातलं जाऊ नये द्यायचं. आले लक्षात. कारण हे पुरस्कार एकतर नॅशनल आहे आणि आंतरराष्ट्रीय, मग मग एक राष्ट्रीय झाले, आंतरराष्ट्रीय, आणि आता महाराष्ट्र लेवलवरती तुम्हाला भूषण पुरस्कार, महाराष्ट्र भूषण पुरस्कार विचारलेला आहे ना. मागे कोणाला मिळालेला, जसं मागच्या वेळेस तुम्हाला यांना विचारलेला आहे, आपला अशोक सराफ यांना 2024चा, 2025चा राम सुतार यांना मिळालेला आहे. बरोबर. आणि राम सुतार आता 2025चा अजून आपला 2025चा मिळालेला आहे. आता 26चा पुढे बघू कोणाला मिळेल. बरोबर. ते महाराष्ट्र सरकार देतं म्हणून महत्वाचं आहे. आलं लक्षात. महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा महाराष्ट्र सरकार देतं म्हणून आपल्याला हे समजणं महत्वाचं आहे. आलं लक्षात. कारण राम सुतार, मग राम सुतार कोण असेल तर राम सुतार त्यांना 100व्या वर्षी मिळालेला आहे. मी व्हिडिओ टाकलेला आहे बघा, शॉर्ट व्हिडिओ आहे. बरोबर आहे. की ज्यांनी आज आपण म्हणतो की जो कोकणचा जो पुतळा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा तो कोसळलेला आहे मागे. आलं लक्षात. राजापूर इथे, आपलं राजापूर नाही, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये त्या समुद्री किनाऱ्यावरती जो उभा करण्यात आलेला होता आणि तो कोसळलेला आहे. मग इतिहासामधलं सर्वात पहिल्यांदा घडलेली घटना आहे की महाराजांचा पुतळा उभा झालेला आणि तो कोसळला. तर तो होऊ शकेल, तो कमजोर बांधकाम असेल, जे काही असेल त्यांचं. मग त्याच्यानंतर बांधकामाची जबाबदारी यांच्यावरती आहे. आणि यांनी आजपर्यंतच्या भारतामध्ये बऱ्याच पुतळे मोठमोठे स्टॅच्यू उभे केलेले आहेत, पण यांच्या हातून एक तुकडा पण पडलेला नाही, म्हणून त्यांच्याकडे ती जबाबदारी देण्यात आलेली आहे. उदाहरणार्थ तुम्हाला नर्मदा नदीवरती साधू बेटावरती कोणाचा पुतळा आहे, सरदार वल्लभभाई पटेलांचा, हे त्यांनीच बांधलेला आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर इंदू मिल येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे मुंबईचा, तो सुद्धा तेच उभा करत आहे. आले लक्षात. म्हणजे असे जे काही पुतळे आहेत ते सर्व त्यांनी उभे करत आहेत. जगामध्ये, मी महाराष्ट्रातले किंवा भारतातला विचार नाही करत आहे, जगामध्ये पूर्ण बरेच पुतळे त्यांच्या हातात सामान्य व्यक्ती, म्हणून त्यांना तो पुरस्कार देण्यात आलेला आहे. 100व्या वर्षी 100 वर्ष पूर्ण केलेले त्यांनी, तरी पण अजून ते काम करत आहे. आणि एका पुतळ्याची किंमत कोटीच्या घरात आहे, कारण तेवढं श्रेय आहे ना त्यांचं, हे लक्षात घ्यायचं. म्हणून विचारू शकतात त्यांच्याविषयी, मग त्यांना मिळालेले पुरस्कार आजपर्यंतचे. बरोबर. आज मदर तेरेसा पुरस्कार मिळालेला आहे त्यांना, असे 1-2 पुरस्कार बरेच मिळालेले आहे. मग त्याचसोबतच काय करायचं की जे पुरस्कार मिळालेले आहेत ते आपल्याला लक्षात घेणं महत्वाचं राहते. त्याच्यावरती पण प्रश्न आलेले आहेत. कारण राम सुतार जर म्हटलं तर बाकी पण त्यांच्याविषयी विचारतात, त्यांनी आतापर्यंत केलेले मोठे कार्य, त्यांना मिळालेले पुरस्कार, होऊ शकेल कितव्या वर्षात पदार्पण केलेलं आहे, बरोबर, का बरं दिला गेलेला आहे त्यांना, इतर व्यक्तीचं नाव का नाही घोषित करण्यात आलेलं. त्याच्यानंतर आपण म्हणू शकतो की त्यांच्याविषयी एखादी पुतळ्याचं कुठलं त्यांचं कार्य केलेलं आहे, त्यांचं जन्मगाव कुठलं असेल, बरोबर आहे, की त्यांची कार्यभूमी, कर्मभूमी, जन्मभूमी, अशा पद्धतीनं ते समजून घेण्याचा प्रयत्न करा. आलं लक्षात. चालेल बघ, म्हणून याचं व्यवस्थित वाचून घ्या, तुम्हाला समजायला सोपं जाईल.
एक लक्षात गेला का? नोबेल हा पुरस्कार सर्वच परीक्षांना कामात येणारा आहे. अशी कुठलीच परीक्षा नाहीये, क्लास 2, क्लास 3, UPSC ला वगैरे सर्वांकडे विचारलेला असतो तुम्हाला. बरोबर आहे. म्हणून हे समजणं महत्वाचं आहे की कशा पद्धतीने आलेलं आहे. बघा आता त्याच्यामध्ये जर आपण विचारलं तर लक्षात घ्यायचं की त्यांनी कसा विचारलेला आहे इतिहासामध्ये, हा एक प्रश्न. आता तुम्ही काय करायचं, एक पुरस्कार तुम्ही लक्षात घ्यायचं कधी पण, हे जे दिसतंय समजा मी 4 ते 5 पेजेस मी तयार केलेले असतात, तर हे पेजेस अशा पद्धतीचं तुम्ही स्वतः घरी करायचं. बरोबर. हे जी मी प्रिंट पीडीएफला टेलिग्रामला टाकलेली आहे, माहिती आहे ना, बघितली आहे ना, हा त्याचं प्रिंट काढून घ्याल आणि त्याच्यावरती जे काही तुम्हाला नोट डाऊन करायचंय हे करून घ्या. बरोबर. म्हणजे पुढच्या वर्षी जो 26ला मिळणार, जपून ठेवा, पुढच्या वर्षी 26ला मिळणार तर यालाच एडिशन करून टाकायचं. म्हणजे तुमचं एका एका पुरस्काराचं एक एक असं बुकलेट सारखं पेज तयार करा. म्हणजे मी म्हणत नाही की एखाद्या पुस्तकावर डिपेंड राहा, जिथून तुम्हाला वाचायला मिळेल तिथून तुम्ही कनेक्ट होण्याचा प्रयत्न करा, त्यामध्ये ऍडिशन करण्याचा प्रयत्न करा. आलं लक्षात? मग हा एक नोबेलचा असू द्या, एखादी भारतरत्नाचा असू द्या, भारतरत्नाचा इतिहास बदलणार आहे का? तुम्ही विचार करा, इतिहास कधीच बदलत नाही. मग विचार करा, असं प्रत्येकच पुरस्कार आहे. ग्रॅमी पुरस्काराचा मी एक व्हिडिओ वाटल्यास मी देईल तुम्हाला परत. बरोबर. ग्रॅमीवरती तुम्हाला चंद्रिका यांना मिळालं, एक लेडी आहे, भारतीय वंशाची लेडी आहे, तिला मिळालेला आहे संगीत क्षेत्रामधला सर्वोच्च मोठा सन्मान ग्रॅमी, जो अमेरिका येथील US रेकॉर्डिंग अकॅडमी तर्फे देण्यात येतो. आले लक्षात? आणि त्यांच्या पूर्वी याच्या मागच्या वर्षी जर 2024ला म्हटलं तर 5 भारतीयांना देण्यात आलेला. बरोबर आहे. त्यापैकी एक व्यक्ती झाकीर हुसेन, ज्यांना मरणोत्तर देण्यात आले. आलं लक्षात? विचारू शकतात, कारण झाकीर हुसेन हे नाव छोटं नाहीये. बरोबर. उस्ताद झाकीर हुसेन, आपण म्हणतो ना वाह ताज बकरी चाय, ते त्यांची जाहिरात आहे, तर ते लक्षात ठेवा. ते तबला वादक. मग विचारू शकतात तुम्हाला की ज्या लोकांना मिळालेला आहे ते आणि त्यांचं क्षेत्र जोड्या लावा. आलं लक्षात? कोणत्या क्षेत्रात कुठल्या विषयासाठी दिला जातो, कुठल्या मुद्द्यासाठी त्यांना देण्यात आलेलं. आलं लक्षात? म्हणजे एक 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 तुम्ही करत जायचं, म्हणजे तुमच्याकडे जे 7-8 पुरस्कार आहेत तुमचं असं तुमच्या जवळ असायला पाहिजे. जेव्हा मुद्दा वाचायला मिळाला पटकन ऍडिशन करून टाकायचं. आलं लक्षात? चालू घडामोडीचं खूप काही मोठे पुस्तकं घ्या, मी असं म्हणणार नाही, खूप काही इकडे घ्या, जे तुमच्याकडे आहे रिसोर्स आता त्यावरतीच करा. आलं लक्षात? पण प्रामाणिकपणे करा, तुम्हाला सोपं जाईल. चालू घडामोडीचे मार्क्स जाणार नाही. नोबेल मध्ये विचारून काय विचारणार? आलं लक्षात? एका पातळीवरती विचारेल, त्याच्या पलीकडे तुम्ही बघा ना, प्रश्न तिथेच फिरलेले. फक्त एवढंच का की नावं जे विचारले जातात ना, ही नावं अवघड असतात. नावं ते शेवटी देशामधले फॉरेनर आहे, परकीय लोक, त्यांचे नावं विचित्र असल्यामुळे आपल्या लक्षात नाही येत. आलं लक्षात? त्याच्यामुळे त्याला तसा करण्याचा प्रयत्न करा, तुमचे तिथले पण मार्क्स मिळणार. आलं लक्षात? मग हे लक्षात घ्या. आता बघा, हे कोणातर्फे दिला जातो हा नोबेल पुरस्कार? या व्यवस्थित लिहायला एक 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 मी आधी इतिहासाचं घेतो, म्हणजे कशा पद्धतीने तो कुठून दिला जातो, कधी दिला जातो, कोणातर्फे दिला जातो, किती विषयामध्ये दिला जातो. जसं तुम्हाला एक साहित्य अकादमी पुरस्कार किती भाषांमध्ये दिला जातो तो विचारलेला आहे. साहित्य अकादमी पुरस्कार आयोगाने बघा आकडे 24 भाषा. बरोबर. मग तो भाषा दिलेल्या असतात त्यामध्ये, तर मग भाषाचा आकडा विचारलेला आहे. मग इथे तुम्हाला विषय विचारू शकतात ना, इथे तुम्हाला 6 विषयांमध्ये दिला जातो तर ते विचारू शकतात. साधा सोपा प्रश्न, कोणत्या विषयामध्ये दिला जात नाही किंवा कशाशी संबंधित हा नोबेल पुरस्कार नाही. आलं लक्षात? मग तुम्हाला हे सर्व दिलं जाईल, त्यातला एखादी नसणारा मुद्दा त्यामध्ये ऍडिशन करेल. आलं लक्षात? तर ते एक लक्षात घ्या, म्हणजे त्याच पद्धतीने घेण्याचा प्रयत्न करा. काय नाही, सोपा आहे. इथे चालू घडामोडीचे 10+ मार्क्स निघेल. तुम्ही जर थोडं प्रामाणिकपणे करत गेला ना, 10+ म्हणजे तरी बरेच मार्क्स झाले. कारण की 14-15 मार्क्स तुम्हाला अंदाज नाही देऊ शकत, कारण तो विषय अनप्रिडिक्टेबल आहे. आलं ना? कोणी तसं प्रेडिक्ट करू शकत नाही की तुम्ही हा विषय हा मार्क्स याच्यामधून एवढे निघेल, हे वाचा. मी सांगेल तरी मी म्हणू शकत नाही की यातूनच एवढं येईल, नाही. कारण हा काही पण विचार आहे आयोग, पण काही पण नाही विचारणार एवढं की जे नॅशनल आहे. म्हणजे आता कंबाईन म्हणायला गेलं तर त्यात एक लक्षात ठेवा, गट ब ला गट क ला म्हटलं तर तुम्हाला आंतरराष्ट्रीय पातळीवरती एखादी प्रश्न येईल, 1 किंवा 2 प्रश्न. आलं लक्षात? मग गट ब ला आंतरराष्ट्रीय पातळीवरती 1-2 प्रश्न, मग राष्ट्रीय आणि आपल्या राज्य पातळीवर. बरोबर आहे. गट ब ला गट क ला. आणि जर समजा तुम्ही राज्यसेवेला म्हणाल तर राज्य पातळीवरती थोडं कमी येईल, पण राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती प्रश्न जास्त. तुम्ही मागचे प्रश्न चालून घ्या.
तुमच्या लक्षात येत आहे. म्हणजे 4-5 प्रश्न तुम्हाला ते आंतरराष्ट्रीय पातळीवरती विचारलं आणि 4-5 प्रश्न राष्ट्रीय पातळीवरती विचारलं. म्हणजे दोन्ही पद्धतीने तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की म्हणजे याचा अर्थ करायचा नाही असं नाही, तीनही स्टेजवरती करायचं आहे. बरोबर, स्टेट, नॅशनल आणि इंटरनॅशनल. पण ज्या घडामोडी ज्या महत्वाच्या आहेत त्या, जसं आता यावेळेस पण गट क चं परीक्षेचं बघितलं, आंतरराष्ट्रीय प्रश्न आहेत त्याच्यामध्ये, आहे नाही असं नाही, 2-3 प्रश्न आलेले विचारू शकतात ना तेच. चालेल बघा, मग हा नोबेल पुरस्कार जर म्हटलं आपण, मग कुठून सुरुवात झालेली असेल तर हा कोणाच्या तर्फे, बघा नोबेल फाउंडेशनची स्थापना, नोबेल फाउंडेशन, नोबेल फाउंडेशनची स्थापना, बरोबर, नोबेल फाउंडेशनची स्थापना तुम्हाला 1895 ला झाली. 1895, बरोबर. त्याचं एक फाउंडेशन स्थापन केलं त्यांनी आणि पुरस्काराची सुरुवात, बरोबर, पुरस्काराची सुरुवात 1901 पासून झाली. पुरस्काराची सुरुवात ही 1901 पासून झालेली, बरोबर. मग हे कोणाच्या स्मरणार्थ दिला जातो तर ऑल्फ्रेड नोबेल, त्या व्यक्तीचं नाव आहे ऑल्फ्रेड नोबेल, बरोबर. ऑल्फ्रेड नोबेल, ठीक आहे. ऑल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ दिला जातो. म्हणजेच किती, आणि हा ऑल्फ्रेड नोबेल जर म्हटलं पुरस्कार हा प्रत्येक वर्षी दिला जातो. असं नाही की 2 वर्षांनी 3 वर्षांनी दिला जातो, असं नाही, प्रत्येक वर्षी दरवर्षी दिला जातो यांच्या स्मृत्यर्थ. ठीक. मग हाच व्यक्ती जर म्हटलं ऑल्फ्रेड नोबेल, मग कोण होता? सामान्य माणूस असेल का त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जातो, तर कुणीतरी एक विशेष व्यक्ती असेल तर हा व्यक्ती लक्षात घ्यायचं, रसायनशास्त्रामध्ये म्हणजे रसायनशास्त्रज्ञ होता, बरोबर, रसायनशास्त्रज्ञ होता, बरोबर. म्हणून बघा आता हा व्यक्ती स्वीडिश म्हणजे स्वीडन ह्या देशाचा होता, बरोबर. हा स्वीडिश रसायनशास्त्रज्ञ, हा व्यक्ती स्वीडिश रसायनशास्त्रज्ञ होता, बरोबर. म्हणजे रसायनशास्त्र ह्या विषयामध्ये तो तज्ञ होता, त्यामध्ये म्हणजे सायंटिस्ट होता. आणि 1867 मध्ये त्यांनी डायनामाइट ह्या घटकाचा शोध लावलेला होता. डायनामाइट म्हणजे सुरुंग जे असतं ना, सुरुंगमध्ये कशा पद्धतीने त्यांनी आतमध्ये ब्लास्टिंग करता येईल अशा पद्धतीचं त्यांनी काम केलेलं, बरोबर. म्हणजे डायनामाइटचा शोध लावला. म्हणजे यांनी काय केलेलं होतं, ह्याच व्यक्तीने बघा रसायनशास्त्रज्ञ असल्यामुळे डायनामाइटचा शोध लावला, डायनामाइट या घटकाचा शोध लावलेला होता. आले लक्षात? म्हणजे समजून घ्यायचं की त्या पद्धतीने रसायनशास्त्रामध्ये त्यांनी डायनामाइटचा शोध लावला आणि त्यानंतर लक्षात घ्यायचं त्यांनी म्हटलेलं आहे पुढे, आणि हे कसं होतं संशोधन, स्फोटक होतं, एक ब्लास्टिंग होत होतं, स्फोटक होतं, त्याच्यामुळे त्यांनी लावण्याचा प्रयत्न केलेला होता, बरोबर. स्फोटक असल्यामुळे मग काही काळानंतर त्यांनी शोध लावण्याचा प्रयत्न केला. म्हणजे असं झालं, हा एक घटक लक्षात ठेवा फक्त त्यांच्यासोबत, डायनामाइट. आलं लक्षात? मग यालाच पुढे काय करायचं की मग आता दिना कोणत्या दिवशी जाते, तर एक दिवस फिक्स असतो 10 डिसेंबर. आलं लक्षात? आधी जाहीर झालेला आहे, पण 10 डिसेंबरला हा तुम्हाला देण्यात येतो, म्हणजे लिहायचो पुरस्कार 10 डिसेंबर रोजी, 10 डिसेंबरला देण्यात येतो किंवा प्रदान करतात, असं प्रदान करतात. 10 डिसेंबर रोजी प्रदान करतात, 10 डिसेंबर रोजी प्रदान करतात हा जो पुरस्कार. मग किती विषयामध्ये दिला जातो, तर 6 विषय एकूण. मग कोणते विषय, साधा प्रश्न तयार होतो, खालीलपैकी कोणत्या विषयामध्ये देण्यात येत नाही. आलं लक्षात? मग हे विषय 6 माहित असेल तर तुम्हाला ते बाहेर काढता येईल कोणत्या विषयामध्ये नाही देण्यात येते. आलं लक्षात? म्हणून बघा तिथे लिहा कोणते विषय आहे ते 6 विषय, किंवा मग नेक्स्ट पेजवर जाऊ पुढे. 6 विषय किंवा 6 विभाग म्हणता येईल. त्यामधला एक फिजिक्स, म्हणजेच त्याला आपण भौतिकशास्त्र म्हणतो.
त्यानंतर येतोय रसायनशास्त्र. रसायनशास्त्रामध्ये त्यानंतर तिसरा येतो आपल्याला शांतता. बरोबर, शांततेमध्ये सुद्धा दिला जातो. बरोबर. त्यानंतर येतोय वैद्यकशास्त्र. मागे पुढे झाले तरी चालेल. वैद्यकशास्त्र, त्याला आपण मेडिसिन म्हणतो. त्यानंतर पाचवं येतात साहित्यामध्ये. साहित्य क्षेत्रामध्ये जर कोणी कादंबरी काही साहित्य लिहिलं त्यामध्ये दिला जातो. त्यासोबतच नंतर येतो तो अर्थशास्त्रामध्ये. नंतर येतो ते अर्थशास्त्रामध्ये, म्हणजे असे हे पुरस्कार दिले जातात. बरं, मग आता एक लक्षात घ्या, अर्थशास्त्र हा विषय जर म्हटलं ना, अर्थशास्त्राची घोषणा 1968 ला समावेश करण्यात आला तो विषय. बरोबर आहे, त्याचा 1968 ला समावेश करण्यात आला. आणि त्या पुरस्काराची सुरुवात मग कधी करण्यात आली, घोषणा कधी झाली 68 ला, आणि सुरुवात 1969 पासून. बरोबर, आणि सुरुवात 1969 पासून. बरोबर, इथे त्याची घोषणा झालेली. आणि हे सर्व विचार केले तर स्वीडन ह्या देशाकडून देण्यात येतो. पण एकटा शांतता पुरस्कार जो आहे, पीस नोबेल, हा तुम्हाला नॉर्वे ह्या देशाकडून देण्यात येतो. सर व्यवस्थित घरी गेल्यानंतर बुक व्यवस्थित कराल, एखाद्या चांगल्या बुक वरती. हे नेहमीसाठी तुम्हाला कामात येणार आहे. प्रत्येक सॅटर्डेला आपण भेटणार आहोत. थोडा त्रास प्रत्येक सॅटर्डेला सहन करावा लागणार. याचं स्वरूप कसं असतो, हा तर पुरस्कार दिला जातो, पण स्वरूप 1 इंडियन म्हणजे भारतीय करन्सीनुसार जर विचारलं तर 1.2 कोटी त्यामध्ये अमाऊंट असतात. सॉरी, 1.1 कोटी अमाऊंट असतात. विचार करा किती मोठी अमाऊंट झाली त्यामध्ये. आणि जर समजा आपण डॉलरच्या तुलनेमध्ये म्हटलं तर $12 लाख आहे. बरोबर, लिहा त्याचं स्वरूप. ठीक आहे, त्याचं स्वरूप. ठीक आहे, त्याचं स्वरूप जर म्हटलं तर 1.1 कोटी. त्याच्या स्वरूप मध्ये विचारलं, स्वरूपावरती पण विचारते. बरोबर आहे, याला स्वीडिश क्रोन असं म्हणतात. बरोबर आहे, स्वीडिश क्रोन त्याचं चलनाचं नाव त्या संदर्भात. आणि जर समजा आपण इंटरनॅशनल पातळीवर तर $12 लाख $12 लाख असतं. आणि सोबत त्याच्या सुवर्ण पदक असतं. सोबत सुवर्ण पदक. बरोबर, सुवर्ण पदक, त्यामध्ये गोल्ड प्लेट दिलं जातं. आले जाऊ पुढे बघा. हा पुरस्कार मरणोत्तर दिला जात नाही, हा एक सर्वात महत्वाचा. जिवंतपणे जो व्यक्ती असतो ना त्यालाच दिला जातो. कारण लक्षात ठेवा, का बरं दिला जात नसेल, तुम्हाला काय वाटतं? भारतरत्न दिला जातो ना, हा का बरं नसेल दिला जातो? हा, अरे जो रिसर्च केला जातो, हा जर समजा एखाद्या XY व्यक्तीने केलेला आहे आणि ते व्यक्तीचं निधन झालेलं आहे, ते व्यक्ती निघून गेले, पण त्याच्यानंतर कोणीतरी काम केलेलं असतं. मग विचार करा, मग असे जर मरणोत्तर दिला तर आजपर्यंत किती सायंटिस्ट होऊन गेलेले आहेत, त्यांना दिलं असतं. आलं लक्षात? मग जिवंतपणे जो समजा आपल्यामधला एखादी व्यक्ती असेल, त्यांनी जर काम केलं तर मग त्याला काहीच किंमत नाही राहत. म्हणून हे त्या कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी, म्हणून जो व्यक्ती जिवंत आहे किंवा आपल्यामध्ये आहे, त्यांचं कार्य करंट मध्ये आहे, आज दिसते, त्या व्यक्तीला दिला जातो. आलं लक्षात? जर एखादी करून निघून गेला, तो गेला, त्या व्यक्तीचं कार्य होतं तेवढ्यापुरतं संपलं, त्याचं नाव आहे, पण आज तर त्याच्यावरती कोणीतरी त्याचं काम करत आहे ना, पुढे घेऊन जात आहे ना तो मुद्दा. म्हणून त्या पदी फक्त मरणोत्तर दिल्या जात नाही, हे एक लक्षात ठेवा. बरोबर, पण लक्षात घ्या, त्याच्या सोबतच जर आपण विचारलं तर शांतता, साहित्य आणि वैद्यकशास्त्रामध्ये 3 व्यक्तीला मरणोत्तर देण्यात आले. हा अपवाद आहे. लक्षात, मरणोत्तर होऊ शकेल, त्यांच्या एवढं पुढे काम केलेलं नसेल आज. आलं लक्षात ना, की त्यांच्या एवढं जो रिसर्च आहे किंवा जे काही त्यांचं कार्य असतं, त्यांच्या कार्याला कोणी आज क्रॉस नसेल केलेलं, म्हणून दिलं जात असतं. बरोबर, म्हणून तोही एक विचारला जातो की आता त्याचं वैशिष्ट्य काय.
हा पुरस्कार मरणोत्तर दिल्या जात नाही. पण त्याला तो अपवाद आलेले 3, बरोबर, म्हणून तिथे अपवाद. की त्यांना त्यांचं नाव आलेलं आहे डॅन हॅमर्सकीजोल्ड. डॅन व्यवस्थित नाव लिहा, हॅमर्सकीजोल्ड यांना शांततेसाठी देण्यात आलेला आहे 1961 ला. शांततेमध्ये देण्यात आलेला आहे 1961 ला, बरोबर. नाव व्यवस्थित लिहा आणि आपल्यातले नाव नाहीये. त्याच्यानंतर येतो एरिक एक्सेल. एरिक एक्सेल कालफिल्ड. एरिक एक्सेल कालफिल्ड साहित्यामध्ये देण्यात आला 1931 ला. साहित्य 1931. त्यानंतर येतो तिसरा पुरस्कार, जो देण्यात आला राल्फ एम स्टीनमन. राल्फ एम स्टीनमन वैद्यकशास्त्रामध्ये 2011. वैद्यकशास्त्र 2011 आले हे 3. जो पुढे आणि हा पुरस्कार आज समजा आपण भारतरत्न जरी म्हटलं तर हा पुरस्कार विभाजन केला जातो, बरोबर. पण हा पुरस्कार जास्तीत जास्त 3 व्यक्तींमध्ये एक पुरस्कार विभागला जातो, बरोबर. आजपर्यंत बघा तुम्हाला 3च नाव आले असेल. पेपरला सुद्धा फोटो येतात एका पुरस्कारासाठी 3, बरोबर. तिघांमध्ये विभाजन त्याचं वैशिष्ट्यच आहे की त्यांनी 3 व्यक्तींना जास्तीत जास्त विभागले जातात, बरोबर. पेपरला ते विचारू शकतात की जास्तीत जास्त व्यक्तींमध्ये विभागला जाऊ शकतात 3 पेक्षा जास्त, बरोबर, किंवा 1 पेक्षा, असं नाही, फक्त 3 व्यक्ती जास्तीत जास्त. जो पुढे तिथे पुरस्कार जास्तीत जास्त 3 व्यक्तींमध्ये विभागला जातो. 3 व्यक्तींमध्ये विभागल्या जातो, बरोबर. हा पुरस्कार 3 व्यक्तींमध्ये विभागला जातो, ठीक आहे. आणि याचे वितरण बघा, वितरण कुठून होतं, देशातून, म्हणजे दिला कुठला जातो, स्वीडन ह्या देशाकडून. पण त्याचं जे दिला जातो वितरण किंवा प्रदान केलं जातं तर स्वीडनची राजधानी स्टॉकहोम आहे, त्या ठिकाणी त्यांना तो देण्यात येतो, बरोबर. त्याचं वितरण आहे स्वीडनची राजधानी स्टॉकहोम. स्वीडनची राजधानी स्टॉकहोम या ठिकाणी, स्टॉकहोम इथून त्याला दिला जातो, ठीक आहे. आणि शांततेचा नोबेल हा नॉर्वेकडून, नॉर्वेची राजधानी ओस्लो या ठिकाणी त्यांना दिला जातो, ठीक आहे. म्हणजे इथे लिहिल तो मुद्दा हा माहिती थोडं मागे जातो. हा इथे लिहा राजधानी ओस्लो तिथे दिला जातो, तर राजधानी ओस्लो. वेगळा मुद्दा लिहिण्यापेक्षा पुढे बघा, पुढे चालेल. मग पुरस्कार आतापर्यंत सर्वात वयोवृद्ध व्यक्तीला मिळालेला तो एक व्यक्ती आणि सर्वात कमी वयात मिळालेले ते एक व्यक्ती. आलं लक्षात घ्या. सर्वात कमी म्हणजे तुम्हाला माहिती आहे मलाला युसुफझई,
बरोबर आहे. सर्वात कमी वयातली मुलगी जिला शांततेचा नोबेल मिळालेला आहे, ती मागे नाही प्रकार आहे ते खूप वर्ष, इथून एक 2014-15चा काळ आहे तो, 13-14-15चा. त्यामध्ये एक मुलगी जी अफगाणिस्तानची मुलगी की जिला ती शांततेसाठी, म्हणजे ती मुलगी बघा, लहान मुलगी 13-14 वर्षात, काही कळत नाही आपल्याला, तर ते मुलगी तिथल्या मुलींना शिक्षणासाठी तिने पाऊल उचललेलं की त्या मुलींना लिटरेट करायचं होतं. बरोबर, त्यांच्यासाठी त्यांची ती क्लास घ्यायची, वर्ग घ्यायची, जी काही तिला साक्षरता कसं होईल, तर त्या पद्धतीने तिनं, पण तिथले जे अतिरेकी म्हणा किंवा दहशतवाद म्हणा, तिथलं जे काही जे काही दहशतवादी संघटना, त्यांच्याकडून तिला अटॅक झाला, मारण्यासाठी प्रयत्न करण्यात आला तिला. मग तशी त्यामधून ती वाचली, ऍसिड हल्ला वगैरे जे काही असेल त्याच्यामधून वाचलं. त्यानंतर मग अमेरिका या ठिकाणी जाऊन तिची ट्रीटमेंट झाली. बरोबर, ट्रीटमेंट झाल्यानंतर मग तिला एक जागतिक पातळीवरती तिला एक ओळखल्या जायला लागली. बरोबर, तिला मोठमोठ्या ज्या संघटना आहे आपल्या देशामधल्या, त्या सर्व संघटनांनी तिला फायनान्शियली सपोर्ट केला, जो काही तिला लागला त्याच्यात संरक्षणाची जबाबदारी घेतली, आणि मग तिला शांततेच्या नोबेलसाठी तिचं घोषित करण्यात आलं. बरोबर, अशा पद्धतीने मी शॉर्ट मध्ये सांगितलं, पण याच्यामधला बराच मोठा मुद्दा आहे. फक्त लक्षात घ्या, मलाला युसुफझई, आता ती मोठी मुलगी झाली, तिचे एक पुस्तक पण आहे. बरं, पुस्तक बहुतेक आयोगाने विचारलंय की काय माहित, मला लक्षात नाहीये, पण मलाला युसुफझई हे जर नाव टाकलं तर तिच्याविषयी तुम्हाला बरंच काही वाचता येईल, ऐकता येईल. आलं लक्षात? तर ते एक लक्षात घ्या. लहान मुलगी, तिला मिळालेलं सर्वात कमी वयाची म्हणजे पुरस्कार हा सर्वात कमी वय, एक येतो तो मलाला युसुफझई. आणि तिला कोणत्या विषयामध्ये मिळालं असेल तर शांततेचा पुरस्कार. गुगलला नक्की बघा, कारण एखाद्या व्यक्तीविषयी थोडस तुम्हाला माहिती असेल बेसिक सर्व, तर तुम्हाला एक सोपं जातं. आणि पेपरला विचारायला नाही विचारायला तो मुद्दा वेगळा, आपल्याला माहित तर राहतं कोणाचे कार्य कसे झाले. तिचे एक पुस्तक काय आहे तिने, आणि एकदम दुर्गम भागामधून आहे ती मुलगी, खूप काही असं चांगल्या घरची नाहीये. ठीक आहे. त्यानंतर येतोय सर्वात वयोवृद्ध व्यक्ती म्हणजे जॉन गुडइनफ. यांना रसायनशास्त्रामध्ये दिलं. त्यांना रसायनशास्त्रामध्ये दिला जातो. हा सर्वात वयोवृद्ध व्यक्ती आहे की ज्यांना जवळपास 97-98 काहीतरी आहे, मला पेज आठवत नाही. आता एक लक्षात घ्याल, आतापर्यंत 10 भारतीयांना पुरस्कार मिळालेला आहे. ते कोण व्यक्ती आहेत ज्यांना आतापर्यंत 10 भारतीयांना मिळालेला आहे, आणि कोणत्या क्षेत्रात मिळालेलं आहे बघा, व्यक्ती, क्षेत्र आणि वर्ष. बरोबर, तुम्हाला काही पण विचारू शकता, सहज एखाद्या वेळेस विधानामध्ये टाकून देईल की ज्या व्यक्तींना जर समजा एखाद्या भारतीय व्यक्तींना जर इतर कोणता पुरस्कार मिळालेला असेल, समजा उदाहरण कर्पूरी ठाकूर यांना मागच्या वेळेस त्यांना भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे. बरोबर आहे. मग तसाच जर समजा त्यांनी जर टाकून दिलं असेल की कर्पूरी ठाकूर यांना नोबेल पुरस्कार मिळालेला आहे, विधान चूक आहे. आलं ना लक्षात? म्हणजे असे विचारू शकतात. साहित्य अकादमी पुरस्कार यांना जर मिळालेला असेल तर त्याच्या ठिकाणी दुसरं टाकू शकतं. मोजकं करा, कारण काही खूप करायची गरज नाहीये. मोजकं करा, म्हणजे 7 ते 8 पुरस्कार आहे त्याच्यावरतीच प्रश्न फिरलेला आहे. म्हणून म्हणतो की मागचे जर प्रश्न चालले ना तुम्ही, आपण चालू घडामोडीच्या मागच्या प्रश्नांवरती लक्ष देत नाही, कोणीच लक्ष देत नाही. पण जर समजा तुम्ही जर लक्ष दिलं ना, तुम्हाला सहज 5-6 मार्क्स मिळते. फ्रिक्वेंटली आयोगाने काय काय विचारत आणलेलं आहे तेवढंच करायचं. विचारलं तर आलं नाही तर सोडून द्यायचं. कारण की ते अनप्रिडिक्टेबल, अंदाजच कोणी बांधू शकत नाही. मी नाही, कोणीच नाही बांधणार. आणि कोणी जर बांधत असेल ना, एवढ्या याच्यावरती येतो, सर्वात मूर्खपणा समजा. आलं लक्षात? कारण दिवसाला घडामोडी घडतात, फक्त घडामोडी त्याच करा ज्याचा सामाजिक, आर्थिक, राजकीय, बरोबर आहे, आणि आपल्या अर्थव्यवस्था, म्हणजे सर्व संविधानिक सर्व घटनावरती ज्यावरती परिणाम पडत आहे अशा घटना करा. जसं आता आपले 53वे सरन्यायाधीश नवीन नेमण्यात येते, बरोबर आहे, सूर्यकांत. आलं लक्षात? मग विचारू शकतात हे जर 53वे आहेत, 52वे कोण? 51. आलं लक्षात? म्हणजे 53, 52, 51, 50 सरळ सरळ जोडी लावा. आणि त्यांनी जर विचारलं तर आपण चूक नाही म्हणू शकत. आलं लक्षात? 50वे चंद्रचूड साहेब होते, 51 खन्ना साहेब होते, 52 आता आपले गवई साहेब, आणि आता 53 सूर्यकांत साहेब. सरळ सरळ क्रम लागतो. आलं लक्षात? असा प्रश्न मग त्यांच्याशी निगडीत विचारू शकतात की त्यांनी खालीलपैकी या, मग उदाहरण जर समजा असं विचारेल
किंवा जर एखादी सरन्यायाधीश चर्चेत राहिले, म्हणजे आजपर्यंत संविधानामध्ये पहिल्यांदा हल्ला होणारे गवई साहेब, की ज्यांच्या सरन्यायाधीश पदावरती हल्ला झाला त्यांच्यावरती, मग ते पद चर्चेमध्ये आहे, मग त्यांच्याविषयी विचारू शकतात. आलंय लक्षात? मग त्यांनी कुठले निर्णय घेतले, काय घेतले, कशा पद्धतीने घेतलं, कसं केलं, काय केलं, अशा पद्धतीचे विचारू शकतात. एक जसं आता सूर्यकांत साहेब, त्यांनी 370 वरती निर्णय दिलेला आहे, बरोबर आहे. हे जे आता येणारे आहेत ना, आहेच मी पुढे घेतो, तर त्यांनी 370 वरती निर्णय घेतलेला आहे, म्हणजे त्यांच्या कारकिर्दीमध्ये करण्यात आलेले मोठे मोठे निर्णय त्यांच्याशी निगडीत विचारू शकतात. कलम 19 वरती त्यांनी घेतलेला आहे, म्हणजे काश्मीरचा सर्वात मोठा मुद्दा होता ना 370, त्यांच्याविषयी त्यांनी निर्णय दिलेला आहे. त्यांनी महिलांना समानता मिळायला पाहिजे त्यांच्याविषयी ते सहमत होते, महिलांना अधिकार मिळायला पाहिजे म्हणून, म्हणजे असं त्यांच्याविषयी विचारू शकतात, बरोबर. मग ते कुठल्या राज्याचे, त्यांनी कुठले कुठले पद भाषविलेले आहे, प्रश्न आलेले आहे. म्हणून अशा पद्धतीने करा, खूप काही नका करू, फक्त रोजचे मुद्दे रोज आपल्या डायरीमध्ये लिहून ठेवा, बस, काही नाही. आणि सर त्याच्या सोबत मग काय करायचं, आता प्रश्न कसे यायला लागले आयोगाचे, एखादी इव्हेंट घडतो, घटना घडते आणि तो जीएस वरती घेऊन जातात, आणि जीएस वरती घेऊन जातात, म्हणजे याचा अर्थ सरन्यायाधीश मग तुम्हाला सर्वोच्च न्यायालयामध्ये घेऊन जाता येईल. त्यांचा अधिकार, त्यांचे कार्य, त्यांना असलेले विशेष अधिकार, त्यांनी आतापर्यंत केले कार्य, बरोबर आहे. त्यांच्यावरती कोण पदावरची नेमणूक करतात, कोण शपथ देतात, कोण त्यांना पदावरून काढू शकतात, आले लक्षात. महाभियोग प्रक्रिया आहे, कसं आहे, काय आहे, असं घेऊन जातात. कारण चंद्रचूड साहेब त्या पदावरती होते तेव्हापासून बघा बरेच बदलत आले पटपट, आणि सर्व सरन्यायाधीश चर्चेत राहिले, कारण सर्वात मोठ्या मोठ्या घडामोडी घडलेल्या आहे ना आपल्या आता भारतामध्ये 3 ते 4 वर्षात. कोविड नंतर बघा तुम्ही, आले. मग ते एखाद्या गटामधून बाहेर जाणं असू द्या राजकारण, मग आपल्याला राज्यपाला चर्चेत असू द्या, उपराष्ट्रपतींची निवडणूक झालेली आहे, सरन्यायाधीशांची नेमणूक झालेली आहे, आलं लक्षात. राज्यपाल सुद्धा आपल्यामध्ये भगतसिंग कोश्यारी गेल्यानंतर दुसरे आले, नंतर परत तिसरे, आणि राज्यपाल पदावरून उपराष्ट्रपती पदावरती सुद्धा राधाकृष्ण साहेब केलेले आहे, आलं लक्षात. मग तुम्हाला ह्या जे घडामोडी घडलेल्या आहेत, फक्त घडामोडी नाहीये, हा जीएस मधला झालेला बदल असतो, पॉलिटी मधले चर्चा, तुम्हाला ते पण करणं गरजेचं आहे. त्याला 19 वरती निर्णय देण्यात आलेले आहेत, मागे आलेलं एक चर्चा होती, एक आर्टिकल आलेलं होतं, परत एक आर्टिकल पण आहे कलम 19 मध्ये, आणि कलम 19 मध्ये पण आहे, आणि कलम 14, 16 आणि 15 वरती पण आहे. आहेच पुढे मी सांगणार बरोबर. मग कलम 15, 12 आणि 14 किंवा 16 जरी म्हटलं, मूलभूत हक्कांमध्ये घेऊन जातं सर, आपल्याला समानता घेऊन येतात, आलंय लक्षात. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं, फक्त चालू घडामोडी न करता त्याला जीएस ला कनेक्ट करा, आणि तो विषय तसा घेऊन या, समजलं का. आता हे जरी पुरस्कार नोबेल सायन्सचे कनेक्ट होऊन जातं ना सर, बरोबर आहे, केमिस्ट्री आहे, फिजिक्स आहे, अशा पद्धतीने त्याला घेऊन जायचं पुढे, आलंय लक्षात. त्याची भीती नका बाळगू, फक्त चालू घडामोडीची, फक्त हा विषय एवढंच आहे, रोज करावा लागेल तुम्हाला. एक रोज दोन, म्हणजे जरी मी आठवड्याचं मी देईन, रोज जरी नका करू, पण आठवड्याचं मी जरी देईल तुम्हाला, पण तुमचं काम आहे की आठवड्याभर त्याला वाचणं, आठवड्याच्या आठवड्याला ते बुक ओपन करणं नाही, आलं ना लक्षात. कारण मागचं काय झालं हे तुम्हाला माहित पाहिजे, समजा जिवंत राहणारा विषय, तेवढं फक्त एक काळजी घ्या, मी तर देईल तुम्हाला. आणि येत्या 9 नोव्हेंबर साठी तर प्रयत्न करू, नाही म्हणा दिवस कमी आहे, पण 21 साठी आणि 4 जानेवारी साठी मी काय करेन, प्रत्येक शनिवारी मी त्याला फोकस करण्याचा प्रयत्न करेन, की मागचे मुद्दे कोणते कोणते जरा हायलाईट करा, आणि लक्षात कोणत्या मुद्द्यांवरती प्रश्न येऊ शकतो, अंदाज, शुअरिटी नाही, बरोबर. पॉसिबिलिटी आपण फक्त जाणू शकतो, की जर केलं तर तुम्हाला ह्या पद्धतीने मार्क्स मिळेल. थोडं तुमच्यामध्ये एक रिव्हिजन पण होऊन जाईल ना, ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे गट ब गटचा, आलं लक्षात. तेवढं तरी तुम्हाला थोडं वाचायला सपोर्ट मिळेल, मी प्रयत्न करतो तुम्हाला देण्यात, ठीक आहे. प्रत्येक शनिवारी तो विषय, आणि आपला परत जो काही घडलेला 8 दिवसाच्या घडामोडी त्या पण विषय, कारण आपल्याला 26 महत्वाचा आहे, 25 तर आहे पण सोबत 26 महत्वाचा, ठीक आहे. बघा आता लिहा, भारतातील 10 व्यक्तींना पुरस्कार मिळालेला आहे. सरळ सरळ आकडा विचारू शकतो, आजपर्यंतच्या किती व्यक्तींना नोबेल पुरस्कार मिळालेला आहे, बरोबर आहे, किंवा किती भारतीय व्यक्तींना पुरस्कार मिळालेला आहे. थोडं ऍडजस्टमेंट कराल जरा, हा थोडं पुढच्या साईडला करून घ्या. नाही लाईव्ह आहे मला, बसा बसून जा. चालेल, बघा पुढे
थोडं सॉरी, आजच्या दिवस जरा थोडं, आज कसं सर्व एकत्र आलंय ना, त्याच्यामुळे नाही जास्त वेळ नाही घेणार, अजून 1-1.5 तास, 1.5-2 तास गेले. चला बघा, भारतातील 10 व्यक्ती की ज्यांना नोबेल पुरस्कार मिळालेला आहे ते आता. भारतातील 10 व्यक्ती. भारतातील 10 व्यक्तींना म्हणजे लक्षात घ्यायचं, कोणाला मिळालेला नाही हे डायरेक्ट मुद्दा घेऊन येतो आयोग. आलं लक्षात? मग त्यामध्ये कोणाला मिळालेलं नाही हे नाव पाठ करा, जोड्या लावा विचारला जातो कधी, ठीक आहे, त्यामुळे लिहाल. त्यातले पहिले येते, आठवते का, कोणी वाचलंय का? रवींद्रनाथ टागोर. कशासाठी देण्यात आलेला होता त्यांना? साहित्यासाठी देण्यात आलेला 1913 ला, बरोबर आहे, 1913. आणि आता 2013 ला 100 वर्ष पूर्ण झालेले, बरोबर आहे, 2013 ला 100 वर्ष पूर्ण झालेले आहेत त्यांना, ठीक आहे. चला बघा, त्यातले पहिले व्यक्ती लिहून घ्या, एक एक करत. एक, रवींद्रनाथ टागोर, साहित्य क्षेत्रासाठी देण्यात आलेला होता त्यांना. साहित्य म्हणजे आपले जे हे आहेत ना रे, त्यांनी जनगणमन ज्या कादंबरीमधून लिहिण्यात आलेला आहे, बरोबर आहे, गीतांजली यामधून, ते त्यांच्यामधून आनंद मठ, गीतांजलीवरून आनंद मठ म्हणून काय घेण्यात आलं आठवतं का? वंदे मातरम. आनंद मठ म्हणून वंदे मातरम घेण्यात आलेलं होतं. कोणी लिहिलं ते? बंकिमचंद्र चटर्जी. कधी कधी ह्या दोन्ही मध्ये गोंधळलं जातं बरं, ठीक आहे. आनंद मठ आणि गीतांजली म्हणून या साहित्य क्षेत्रासाठी त्यांना 1913 ला देण्यात आलेला हा पुरस्कार. त्यानंतर लक्षात घ्यायचं, पुढे जर म्हटलं आपण तर C.V. रमन, रमन सायन्स सेंटर आहे ना, ती त्यांच्याच नावाने आहे. C.V. रमन यांना देण्यात आलेला आहे. C.V. रमन हा जर पुरस्कार यांना जर म्हटलं आपण तर हा फिजिक्स, भौतिक शास्त्रासाठी 1930 ला देण्यात आलेला आहे, बरोबर. फिजिक्स साठी म्हणजे भौतिक शास्त्रासाठी 1930 देण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर येतोय तिसरा पुरस्कार, त्यांना हरगोविंद खुराना. नाही लक्षात आलं तर खुराना ट्रॅव्हल्स तरी लक्षात ठेवा, म्हणजे विसरून जातं ना, तर हरगोविंद खुराना लक्षात ठेवा, हरगोविंद खुराना. हरगोविंद खुराना यांना मिळालेला आहे वैद्यक शास्त्रामध्ये 1968. वैद्यक शास्त्र 1968, ठीक आहे. त्यानंतर येतोय मदर तेरेसा यांना कोणत्या क्षेत्रामध्ये आठवतं का? शांततेचा पुरस्कार. मदर तेरेसा शांततामध्ये मिळालेला आहे यांना, ठीक आहे. मदर तेरेसा शांत 1969 ला 1979 मध्ये मिळाले. त्यानंतर येतोय सुब्रमण्यम चंद्रशेखर यांना सुद्धा फिजिक्स मध्ये मिळालेला आहे. याच्यामध्ये एक सरळ बघा, जे एखादी विषय रिपीट होत आहे ना, याच्यामध्ये आयोग असाही प्रश्न विचारतो, खालीपैकी फिजिक्स म्हणजे भौतिक शास्त्रामध्ये किती भारतीयांना पुरस्कार मिळालेला आहे, आले लक्षात? किंवा शांततेमध्ये किती लोकांना भारतीयांना आजपर्यंत पुरस्कार मिळालेला आहे, असंही होऊ शकतो. किंवा याच्यामध्ये व्यक्ती देऊन तुम्हाला विषय देऊ शकतात, त्यांचे जोड्या लावा, असाही प्रश्न तयार होतो. किंवा त्याचं वर्ष, बरोबर, काय विचारेल सांगता येत नाही, फक्त पाठ करून ठेवणे आपलं काम आहे. म्हणजे 10 भारतीयांना इतक्या वर्षामध्ये फक्त 10 लोकांना मिळाले, बरोबर. त्यामध्ये लिहायचं सुब्रमण्यम चंद्रशेखर, 5वा व्यक्ती येतात सुब्रमण्यम चंद्रशेखर, ठीक आहे. यांना हा पुरस्कार जो भौतिक शास्त्रामध्ये मिळाला, फिजिक्स मध्ये, ठीक आहे. भौतिक शास्त्रामध्ये 1983 ला पुरस्कार आहे, 1983. ठीक, यांचा वयानुसार इयर नुसार क्रम पण लागतो बरोबर, हाही एक क्रम लागतो इयर नुसार, ठीक आहे. त्यांच्यानंतर 2014 ला येतो कैलास सत्यार्थी यांना, सॉरी 2014 याच्या आधी पण विसरलो मी जरा, हे घ्या अमर्त्य सेन अर्थशास्त्रामध्ये. जाऊ पुढे, लिहिलं झालंय सर्व, लिहिलं. 6वी व्यक्ती आलेले आहेत अमर्त्य सेन. अमर्त्य सेन यांना पुरस्कार मिळालेला आहे अर्थशास्त्रामध्ये 1998 ला, अर्थशास्त्र.
1968 बरोबर आहे. 1998 ला 1998 मिळालेला आहे. त्यानंतर येतो VS नायपॉल साहित्य क्षेत्रामध्ये 2001 ला बरोबर आहे. VS नायपॉल यांना मिळालेला आहे साहित्य क्षेत्रामध्ये 2001 साहित्यामध्ये 2001. त्यानंतर येतोय आपल्याला व्यंकटरमण रामकृष्णन यांना रसायनशास्त्रामध्ये 2009 बरोबर 8 बरोबर. व्यंकटरमण रामकृष्णन यांच्यामध्ये हा रसायनशास्त्रामध्ये येतो तुम्हाला 2009. त्याच्यानंतर येतो कैलास सत्यार्थी शांततेमध्ये मिळालेला 2014. कैलास सत्यार्थी शांतता पुरस्कार 2014. ठीक आहे. आणि नंतर येतो शेवटचे आता अभिजित बॅनर्जी त्यांना अर्थशास्त्रामध्ये 2019. अर्थशास्त्रामध्ये अमर्त्य सेन आणि अभिजित बॅनर्जी यांचं खूप मोठं नाव आहे बरोबर. तर हे एक लक्षात घ्या. आणि 10वी व्यक्ती येतात ते अभिजित बॅनर्जी यांना अर्थशास्त्रामध्ये 2019 ला 2019 अर्थशास्त्र. माझ्या बोलण्याकडे पण लक्ष ठेवत चला. कधी कधी इकडे बोर्डकडे नाही बघितलं तरी चालतं. ठीक आहे. म्हणजे तुमचा पटकन वेळ जातो तुम्हाला. आता एक लक्षात घे तर तुम्हाला दिले मी त्यांचं हिस्ट्री आले लक्षात. मी 25 तुम्हाला लिहून नाही देणार. तुम्हाला स्क्रीनवरती दिसेल किंवा तुम्हाला टेलिग्रामला PDF आहेच मी टाकलेली आहे किंवा एकदा बघून घ्या. मी त्याच्याशी रिलेटेड जर समजा 25 ला जर समजा या व्यक्तीला मिळालेला आहे अर्थशास्त्रामध्ये तर 24 ला कोणाकोणाला मिळालेला आहे ते लिहाल बरोबर. 25 ला कशाला लिहिता आहेच ना नाव त्यामध्ये. तुमचा वेळ वाचेल बरोबर. आता अर्थशास्त्रामध्ये बघा यांनी काय म्हटलं आर्थिक यांना जर मिळालेलं आहे. आता एक लक्षात घ्या यांनी काय म्हटलेलं आहे ह्याच याच्यामध्ये आपण कधी हे वाचत नाही त्याच्यामुळे लक्षात घ्या तुम्हाला समजायला सोपं जातं. आता एक लक्षात घ्या यांना तुम्हाला अर्थशास्त्रामध्ये मिळालेला आहे यांना पुरस्कार बरोबर आहे. ही 3 व्यक्ती की ज्यांना फिलिप्स अगियन पीटर हॉविट जोवेल मॉकिर ही 3 नावं. आता पूर्ण नाव नाही लक्षात राहिलं ना तर काय करायचं त्यांची इनिशियल वर्ड तरी लक्षात बरोबर. हे जे असतात अगियन हॉविट पुन्हा जोवेल मॉकिर जे तुम्हाला सोपं वाटतं ते बरोबर आहे. ही 3 व्यक्तीच. मग यांच्याविषयी जी तुम्हाला डिटेल माहिती आहे थोडं एकदा वाचून घ्या बरोबर आहे. जे जे महत्वाचे मुद्दे आहेत आणि यांच्याच पेजवरती 24 चे जिथे जे मिळाले तिथे पटकन लिहून ठेवून द्यायचे म्हणजे तुम्हाला 24 आणि 25 दोघं सोबत आले ना. कुठल्या पुस्तकातून काही जास्त वाचायची गरज नाही. काय होतं मी म्हणत नाही माझा विरोध नाही कुठल्या पुस्तकांशी पण काय होतं ना जर समजा एखादी मुद्दा त्यांच्यामध्ये प्रिंट मिस्टेक झालेला असेल चुकला असेल कधी आले लक्षात तर त्याचा बळी आपण पडतो बरोबर. फक्त क्रॉस चेक करता आलं पाहिजे. मग मी न्यूजपेपरचं आर्टिकल का घेतलंय इझी जसं तसं की त्यामध्ये एक पॉईंट पण चुकीचा नाही. मग हे चुकलं असेल म्हणजे आपण जर चुकलो असेल तर मग हे चुकले आणि हे चुकलं असेल तर मग बातमीच चुकली असं समजायचं बरोबर. म्हणून ते एक सवय लावा की न्यूजपेपरचे आर्टिकल वाचायची. यामध्ये लिहून घ्या 3 नावं ते 2024 ला कोणाकोणाला मिळालेलं आहे. ठीक आहे लिहा तिथे 2024 ला अर्थशास्त्रामध्ये एक ठीक आहे. अर्थशास्त्रामध्ये कोणाकोणाला मिळालेला आहे तो एक लिहा. डेरन एसेमोग्लू डेरन व्यवस्थित लिहा एसेमोग्लू अमेरिका तिन्ही अमेरिकेचे ठीक आहे. डेरन एसेमोग्लू नाव जरा थोडं व्यवस्थित लिहा. एक दुसरं येतं सायमन
जॉन्सन. सायमन जॉन्सन हे सुद्धा अमेरिकेमधलेच आहे. ठीक आहे. आणि तो शेवटचा आहे तो जेम्स रॉबिन्सन. तिसरा व्यक्ती जेम्स रॉबिन्सन, हे सुद्धा अमेरिकाच. हे 3 व्यक्ती म्हणजे तुम्हाला 25 तुमच्या हातात आहे, 24 आहे तुमच्या यांच्याविषयी असं एवढं मात्र. ठीक आहे, जाऊ पुढे. जरी सुटलं असेल तरी ऍप वरती तुम्हाला मिळणार आहे. ओपनच राहील प्रत्येकासाठी. एक युट्यूबला पण मिळणार आहे, टेन्शन घेऊ नका. बरोबर आहे. पण मी याच्यासाठी तुम्हाला म्हणतो की थोडं चित्त जागेवर राहतं तुमचं फिजिकली आणि मेंटली बसता क्लासमध्ये म्हणून. बरोबर. काही डाऊट आले तर विचारत चला, याच्यावरती प्रश्न काय कसं काही डाऊट असू द्या, मी सांगेल, नाही सांगणार असं नाहीये. फक्त मी सांगतो तुम्ही लिहिताय अशातला पाठ नका करू. बरोबर. कारण तुम्हाला मुख्यला जर गेले तर तुम्हाला 30 मार्कासाठी हा सब्जेक्ट हा विषय आहे, आणि जर पूर्वला म्हटलं तर 15 मार्कासाठी. बरोबर. इकडे 15 प्रश्न 15 मार्कासाठी, मुख्यला 15 प्रश्न 30 मार्कासाठी, म्हणजे एक प्रश्न 2 मार्कासाठी. आणि फक्त चालू घडामोडी हा फक्त 30 मार्कासाठी नाहीये, एवढे लक्षात ठेवा. 15 मार्कासाठी नाहीये, तर तुमचे इतरही विषयांचे प्रश्न कनेक्ट करतात. आलं ना लक्षात. कारण एखाद्याने जर संशोधन लावलेलं असेल, अर्थशास्त्राविषयी कधी कादंबरी किंवा संशोधन केलेलं असेल किंवा केमिस्ट्री विषयी केलेलं असेल, मग अशा वेळेस आयोग तुम्हाला तिथे घेऊन जातो त्या संशोधन रिसर्च मध्ये. एखादी लस असू द्या, कुठलंही संशोधन, मग ते तुम्हाला सायन्स मध्ये विचारतात. आलं लक्षात. मग तुम्ही सायन्स मध्ये म्हणाल तर सायन्स म्हणणार का, करंट वेगळा असं म्हणणार नाही. 15 प्रश्न फक्त डोळ्यांनी दिसतो तुम्हाला, पण त्याच्या व्यतिरिक्त इतरही प्रश्न तुम्हाला विचारले जातात. जसं आता उदाहरण सांगतो की सरदार वल्लभभाई पटेलांची 150वी जयंती. बरोबर आहे. 31 ऑक्टोबर हा दिवस. मग 31 ऑक्टोबर दिवस का साजरा कशासाठी केला जातो, काय केला जातो, आलं लक्षात ना. मग 150 जयंती झाल्यामुळे मग सरदार वल्लभभाई पटेलांवरती प्रश्न विचारणार, ते कशी पण विचारेल. बारडोलीचा सत्याग्रह विचारणार, अखंड भारत चळवळ विचारणार, त्यांनी केलेल्या इतरही चळवळी, सरदारी पदवी कशी दिली. बरोबर आहे. त्यांनी ऑपरेशन पोलो राबवलं, त्यांच्या अंतर्गत कशा पद्धतीने त्यांनी अखंड भारत केला, आले लक्षात. मग त्यांच्यासाठी स्टॅच्यू ऑफ युनिटी का बरं म्हटलं जातो आपण त्यांना, एकता, त्यांनी कारण भारताला एकत्र केलं ना त्यांनी. बरोबर आहे. मग एकतेचा दिवस हे मानला जातो त्यांना. मग कशा पद्धतीने भारत सरकारने काही उपक्रम राबवले आहेत का, म्हणजे बघा तुम्ही, करंट पण आहे आणि इतिहासातही घेऊन गेलेले आहे. मग त्यांचे एखादी जर सत्याग्रह, सरदार ही पदवी बारडोलीच्या सत्याग्रह देण्यात आली महिलांनी त्यांना, मग अशा पद्धतीचे काही पण विचार आहे. मग आपल्याला तसं न करता फक्त मुलं काय करतात, सरदार वल्लभभाई पटेलांची 150वी जयंती, झालं, संपला. पण नाही ना, त्याच्या सोबत इतरही कधीपासून सुरुवात करायला आली, मग अशी 3-4 विधानं विचारले असतात. बरोबर. मी तर देईलच तुम्हाला, पुढल्या यायला देईल किंवा मग आता करू डिस्कस, काही अडचण नाही. वेळ महत्वाचा, तुम्ही बसले पाहिजे, मला काही अडचण नाही. ठीक आहे. तर त्या हिशोबाने मी, तर तुमचं पण काम असतं की अशा घटना घडल्या पटकन तिथे जाऊन करून टाकायचं. मग त्यांचा जन्म कधी झाला, कुठे झाला, काय झाला, त्या व्यक्तीला जिथे हायलाइट करता येईल तो हायलाइट करून ठेवून द्यायचा. आलं लक्षात. कारण इतिहासामधला पण व्यक्ती आणि परत पॉलिटीमध्ये पण आहे त्यांचं काम. कारण ते गृहमंत्री पण होते ना भारताचे. जेव्हा गृहमंत्री त्यांना देण्यात आलं तेव्हाच तर त्यांनी अखंड भारताचं पूर्ण जबाबदारी त्यांच्यावरती घेण्यात आलेली. 1947 ला स्वतंत्र झाल्यानंतर 1948 ला ऑपरेशन पोलो राबवण्यात आलेल्या 3 संस्थान, जुनागड, काश्मीर आणि हैदराबाद संस्थान, असे 3 संस्थानांना त्यांनी एकत्र केलं. मग ते विचारू शकतात. असे एक शॉर्ट प्रश्न आलेला आहे, पण पुढे कसं येईल काय येईल नाही सांगतो. लक्षात. कारण सर्वात मोठं व्यक्तिमत्व आहे ते आज इतिहासामध्ये. ठीक आहे. तर पुढे लिहून घ्या. यांच्यामध्ये वैद्यक शास्त्रामध्ये त्यांनी काय विचारलेलं आहे 2024 ला. बघा, हे व्यक्ती आहे ते वैद्यक शास्त्रामध्ये ह्या तिघांचं नाव येतं. बरोबर. मग यांच्या सोबतच यांचं जर पूर्ण दिलेलं आहे माहिती, मी पीडीएफ मध्ये टाकलेली आहे, पण तुम्ही काय करायचं आता 24 ला कोणाकोणाला मिळालेलं ते लिहून घ्या. कुठलंही करंट तुम्ही कधी पण वाचाल, कधी पण करा, फक्त कम्पेअर मध्ये करा. ठीक आहे. लिहा दोघांना व्यक्तींना देणं, ती अमेरिकेचीच आहे. ठीक आहे. 2024 त्यातला एक व्यक्ती आणि हे 2 व्यक्ती लिहून घ्या. त्यामध्ये व्हिक्टर अँब्रॉस,
ठीक आहे, व्हिक्टर एम्ब्रोस, अमेरिका. आणि त्यानंतर दुसरं नाव येतं तुम्हाला गॅरी रूक्रून, गॅरी रूक्रून, अमेरिका. यालाच आपण काय म्हणतो, वैद्यकशास्त्र किंवा यालाच आपण म्हणतो शरीरशास्त्र. दोन्ही नाव येतात, लिहून ठेवून द्या तिथे. वैद्यकशास्त्र किंवा शरीरशास्त्र दोन्ही येतात. यालाच इंग्लिशमध्ये मेडिसिन म्हणतात. रूक्रून, गॅरी रूक्रून असे शब्दच तसा आहे, त्याला मराठीमध्ये ट्रान्सलेट नाही करता येत. गॅरी रूक्रून आले का? परत लिहून देऊ, असं लिहिलं बरं. लिहिलं आता, गॅरी रूक्रून. ठीक आहे. त्यानंतर येतो शांतता पुरस्कार. जो पुढे शांततेचा पुरस्कार यांना मिळालेला आहे आता 25चा. 24चा बघा कसं झालं. एक जपानी संस्था होती निहोन हिंडाक्यो, निहोन हिंडाक्यो बघा 2024ला त्यांना देण्यात आलेला आहे. शांततेमध्ये मिळालेला असतो त्यांना, तर तो आहे निहोन हिंडाक्यो, हिंडाक्यो, निहोन हिंडाक्यो, बरोबर आहे. ही जर म्हटलं ही जपानी संस्था होती, बरोबर आहे. जपानची एक संस्था आहे, जपानी संस्था, ठीक आहे. हे त्यांना मिळालेलं आहे. आणि त्यांचं कार्य, त्याचे अध्यक्ष कोण, त्या संस्थेचे तोमोयुकी, बरोबर आहे. संस्थेचे अध्यक्ष तोमोयुकी. हे झाल्यानंतर महत्वाच्या घडामोडी आहे, मला ते पण द्यायचं तुम्हाला पटापट. ठीक, मग यांनी कार्य का बरं केलेलं असेल. एक लक्षात येते की तुम्हाला, नागासाकी आणि हिरोशिमा हे जपानला बॉम्ब हल्ला झालेला होता, बरोबर आहे. ती ठिकाणं जपान मधले, कोणत्या वर्षी झालं आठवतं का, 1945, बरोबर आहे. त्या दरम्यान झालेल्या, आजही असं म्हटलं जाते की त्या ठिकाणी त्यांचे जे काही समजा त्या बॉम्ब हल्ल्यामध्ये जे काही बळी ठरलेले आहेत, बरोबर आहे, तर त्या ठिकाणी त्या जमिनीवरती गवत सुद्धा येत नाही. म्हणजे विचार करा, गवत म्हणायचा उद्देश म्हणजे एकही छोटातला नॅनो पार्टिकल सुद्धा तुम्हाला सजीव दिसत नाही. म्हणजे याचा अर्थ त्या जमिनीवरती किती हानी झालेली असेल, बरोबर आहे. मग ते जर समजा एखादी पार्टिकल दिसत नसेल तर मानवावरती किती मोठी हानी झाली असेल. अजूनही समजा त्यातलं जे काही जन्माला येतं ना मुलं किंवा जे काही नवीन, त्यांच्यामध्ये ते जीन्स आढळतात, बरोबर आहे. त्यांच्यामध्ये त्या ब्लड मध्ये ते त्यांना घटक दिसतात. विचार करा, इतका मोठा तो हल्ला होता 1945चा. म्हणून मग त्याच्या ठिकाणी त्या अणुहल्ल्यामधील जे काही वाचलेले लोक होते त्यांची काळजी घेणं, आलं लक्षात, हे या संस्थेचं काम, की त्यांना कशा पद्धतीने जीवित ठेवणं आणि पुढे कसं घेऊन जाणं, बरोबर आहे. ह्या संस्थेने काम केलेलं आहे. आणि पुन्हा हा कधीही पण असा अण्वस्त्राचा हल्ला होऊ नये किंवा वापर नाही झाला पाहिजे, याच्यासाठी सुद्धा ते जगामध्ये एक शांततेचा प्रयत्न करत, एक सल्ला देण्याचा किंवा आदेश देण्याचं काम करत, मेसेज देत होते. लिहून घ्या त्यांचं कार्य कोणाविषयी विचारलेलं आहे, का बरं त्यांना पुरस्कार दिलेला आहे, त्यांचं कार्य लिहून घ्या. म्हटलं विधानामध्येच लिहून घ्या. हिरोशिमा आणि नागासाकी, लिहून घ्या. हिरोशिमा आणि नागासाकी, हिरोशिमा आणि नागासाकीवरील अणुहल्ल्यातील, हिरोशिमा आणि नागासाकी, हिरोशिमा आणि नागासाकीवरील अणुहल्ल्यातील अणुहल्ल्यातील वाचलेल्यांची काळजी घेणे, वाचलेल्यांची किंवा वाचलेल्या जीवितांची काळजी घेणे, बरोबर. वाचलेल्या जीवितांची काळजी घेणे, आलं हा एक. आणि खाली परत मुद्दा, पुन्हा कधीही अण्वस्त्राचा हल्ला, पुन्हा कधीही अण्वस्त्रांचा शब्द असेल, अण्वस्त्र,
पुन्हा कधीही अण्वस्त्रांचा हल्ला, अण्वस्त्राचा लिहा, अणुहल्ला लिहा, अणुबॉम्बचा हल्ला लिहा, काही अडचण नाही, शब्द तोच आहे. आलं लक्षात? अणुहल्ला किंवा अणुबॉम्बचा हल्ला एकच, फक्त समजून घ्या त्याचा अर्थ एकच आहे. आलं लक्षात? हल्ला झाला नाही पाहिजे यावरती प्रयत्न, अण्वस्त्रांचा हल्ला झाला नाही पाहिजे यावरचा हल्ला किंवा यावरती ते प्रयत्न करत होते. ठीक आहे, जो पुढे आता लिहा 2024चा रसायनशास्त्र. ते बघा त्यांच्याविषयी पूर्ण माहिती दिली आहे. ठीक आहे, ते व्यवस्थित वाचून घ्या. ठीक आहे, हा येतो त्यांना रसायनशास्त्र. 2024ला देण्यात आलेला आहे. इथे सुद्धा 3 व्यक्तींना आहे, मॅक्झिमम 3च व्यक्तींना दिला जातो, हा विभागला जातो. बरोबर, ते बघा. एक येतो त्यामध्ये डेव्हिड बेकर, एक डेव्हिड बेकर, ठीक आहे, अमेरिका. डेव्हिड बेकर अमेरिका. त्यानंतर येतो दुसरा की ज्यामध्ये डेनिस हॅसाबिस हे इंग्लंड. ठीक आहे, त्यानंतर येतो जॉन जम्पर, ठीक आहे, जॉन जम्पर अमेरिका. ह्या देशात. पण यांना का बरं दिला गेला असेल तर लक्षात घ्या, प्रथिनांचा वापर औषधांच्या, लिहून घ्या त्याचं कार्य कशासाठी दिलं जातं. काय म्हटलं? जॉन जम्पर नाव, नावाला काही आता पर्यायच नाही, नाव तसेच आहे त्यांचे. ठीक आहे, लिहून देऊ का परत? असं आहे, जॉन जम्पर. ठीक आहे, लिहा तिथे प्रथिनांचा वापर, त्याचं कार्य का बरं कशासाठी दिलं जातं. प्रथिनांचा वापर नाही, अरे हा पुरस्कार यांना का बरं देण्यात आलेला आहे, त्यांचं कार्य कशासाठी देण्यात आलेलं आहे. प्रथिनांचा वापर औषधांच्या आणि लसीच्या, प्रथिनांचा वापर औषधांच्या आणि लसीच्या निर्मितीमध्ये होतो. झालं? आता येतो भौतिकशास्त्र. नेक्स्ट मॉडेल. ठीक आहे, ज्यांना मिळालेला 25चा 24. हा भौतिकशास्त्र, फिजिक्स. ठीक आहे, त्यांचं मिळालेलं आहे. पहिला जॉन हॉपफिल्ड. ठीक आहे, हे अमेरिका या देशाचे. अमेरिका. त्यानंतर येतो जेफ्री हिंटन. दुसरे व्यक्ती येतात जेफ्री हिंटन, यांचं नाव ब्रिटिश या देशाचे. आलं का लक्षात? जॉन हॉपफिल्ड, जेफ्री हिंटन. बरोबर, व्यवस्थित लिहा. ठीक आहे, त्यानंतर येतोय शेवटचा येतो तो म्हणजे कुठला, साहित्य क्षेत्रासाठी.
साहित्यासाठी हा जरा थोडा मोठा दिलेला आहे. या व्यक्तींना मिळालेला आहे. यांचं काय कराल तुम्ही लिहिताना, हे जे नाव आहे ना 1 2 3 4 5, त्यांना कोणत्या पुस्तकांनी काय काय केलेलं आहे हे पण लिहून हा एक. त्यांना कुठला अवॉर्ड मिळालेला आहे, मॅन बुकर आंतरराष्ट्रीय पारितोषिक सर्वात मोठा आहे, बरोबर आहे. यांच्यावरती पण एक प्रश्न आहे, ठीक आहे. तर काय सुद्धा यांच्यानंतर कुठल्या पुस्तकासाठी मिळालेलं आहे हे सुद्धा विचारू शकतात, कारण ही व्यक्तीला नाही मिळत, एखाद्या त्यांच्या कादंबरीसाठी दिला जातो. की एखादी कादंबरीवरती समाजाचा उद्देश करण्यासाठी किंवा समाजाविषयी त्यांनी काहीतरी निर्णय घेतलेले असेल अशा विषयी दिला जातो, बरोबर. म्हणून त्याच्यावरती दिला जातो. तर हा आता 25चा आहे, बरोबर. तर आता 24चा लिहून देतो तुम्हाला. हे व्यक्ती आहे, 2024. त्यातले पहिले व्यक्ती आहेत हान कांग, दक्षिण कोरिया. हान कांग, दक्षिण कोरिया. काय म्हटलं? साहित्य रे, साहित्य क्षेत्र, साहित्य, ठीक आहे. हान कांग, दक्षिण कोरिया, ठीक आहे. हान कांग लिहा तिथे खाली यांच्याविषयी, कारण दक्षिण आशियाई खंडामधल्या हा पहिला व्यक्ती, पहिल्या लेडी महिला आहे, पहिल्या महिला लिहा तिथे. साहित्यासाठीचा नोबेल, नाहीतर असेल लिहा तो शब्द परत लिहिण्यापेक्षा, यांना किंवा या महिला आशियाई, या महिला लिहिलं आशिया खंडातील पहिल्या आहेत. या महिला आशिया खंडातील पहिल्या आहेत, लिहिलं व्यवस्थित. या महिला आशिया खंडातील पहिल्या आहेत. मग यांना कोणत्या पुस्तक असेल लिहा, एक लिहा परत खाली लिहा. दक्षिण कोरियाच्या पहिल्या महिला लेखिका, दक्षिण कोरियाच्या पहिल्या महिला लेखिका. सुटलाय काही कोणाचं? परत सांगू, झालंय ना? ओके, सर्वांनी बरोबर लिहिलंय ना? दक्षिण कोरियाच्या पहिल्या महिला लेखिका आहेत, ठीक आहे. मग त्यांचं कोणत्या पुस्तकासाठी काय काय झालेलं आहे, पुस्तकाची नावं लिहा. कारण प्रश्न साहित्यामध्ये काय विचारू शकतात की यांच्यापैकी या कादंबरीला देण्यात आले, की कोणत्या कादंबरीला देण्यात आलेला आहे. कारण याच्या 2 कादंबरीला 2 पुरस्कार मिळालेले आहेत, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर मग यांना 24ला मिळाले. लिहा त्यातली पहिली, इकडे लिहिता मी इकडे लिहितो, व्यवस्थित लिहा फक्त, ठीक आहे. त्यातलं पहिलं नाव येतं दी व्हेजिटेरियन. दी व्हेजिटेरियन. काय रे, काही कन्फ्युजन नाही आहे ना? अरे त्यांनी लिहिलेले पुस्तक आहे, त्यातलं पहिलं पुस्तक येतं. आणि ह्या पुस्तकाला 2016 मध्ये बुकर पुरस्कार मिळाला, बरोबर. 2016 मध्ये बुकर पुरस्कार, ठीक आहे. बुकर पुरस्कार. त्यानंतर येतो हा दुसरा, ब्लॅक डिअर. ब्लॅक डिअर. त्यानंतर तिसरं येतो त्यामध्ये द व्हाईट बुक. द व्हाईट बुक. चौथं येत आहे त्यामध्ये वी द नॉट पार्ट. वी द नॉट पार्ट. पाचवं येत आहे त्यामध्ये ह्युमन एक्स. ह्युमन एक्स. ह्या पुस्तकाला सुद्धा 2018 मध्ये बुकर पुरस्कार मिळाले, बरोबर. 2018 मध्ये बुकर पुरस्कार.
आणि शेवटचा येतो 6वं म्हणजे ते ग्रीक लेसन. परत सांगतो, द व्हेजिटेरियन, ब्लॅक डिअर, द व्हाईट बुक, विथ द नॉट पार्ट, ह्युमन एक्स, ग्रीक लेसन. बरोबर. फक्त हे दोन बुकांना त्यांना बुकर पुरस्कार मिळालेला, ते लक्षात घ्या. 2016-2018.